मंथन। और बिल्कुल ये अभी तक 2 टीमें जीते हैं आज रात्रि से शाम से अगर देखा जाए तो। पहला मुकाबला जीता था पिरकोन की टीम ने, आई एक बीरा पिरकोन, और दूसरा मुकाबला जीता साई की टीम ने। तो बिल्कुल ही इस समय तीसरा मुकाबला आज का फिर से एक बार देखा जाए तो इस समय बोरखर और मोठी जुई के बीच भिड़ंत। 4 ओवर के मुकाबले पहला इनिंग्स का पहली गेंद फेंकने के लिए गेंदबाज भी तैयार होते हुए मोठी जी के कप्तान ने आखिरी समय गेंदबाजी दिया है। धनेश यानी कि स्वयं कप्तान है, गेंदबाजी करने के लिए आए हैं। और देखना होगा दोनों ही सलामी जोड़ी विघ्नेश और सोमनाथ की जोड़ी इस समय बोरखर की तरफ से आया है बल्लेबाजी करने के लिए, ओपनिंग साझेदारी के लिए। ओपनिंग साझेदारी की अगर बात करें तो बिल्कुल ही बेहतरीन ओपनिंग साझेदारी हुआ था कल पहले मुकाबले में। बावन डोंगरी के आर्यन और सिद्धार्थ ने तकदीर और आर्यन के बीच लाजवाब पार्टनरशिप हुआ था। इस समय पहली गेंद ऑफ स्टंप्स के बाहर टप्पा खाने के बाद उछलती हुई नहीं गई परंतु नीचे रही थी गेंदे। विकेट कीपर ने अगला काम पूरा किया बगैर किसी रन के। चले दूसरी गेंद लेकर स्वयं कप्तान धनेश बाएं हाथ से, इस बार थोड़ा सा टप्पा खाई, पीछे हटी गेंद, थोड़ा सा शॉर्ट जरूर था लेकिन गेंदों को खेल नहीं पाए बल्लेबाज। आगे का काम विकेट कीपर ने पूरा करते हुए शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के आसपास सटे हुए, बैकवर्ड पॉइंट 30 गज के अंदर, शॉर्ट कवर 30 गज के अंदर, सिलिमिडॉफ जो कि आसपास मंडराते हुए 30 गज के अंदर, सिलिमिडॉन 30 गज के अंदर भी, तीसरी गेंद के ऊपर भी, परंतु इस बार थोड़ा सा बाहर अपने गति को परिवर्तन करने के प्रयास में थोड़ा सा लाइन और लेंथ को चुकते हुए। और इस समय वाइड का इशारा, ये वाइड पहली वाइड इस इनिंग्स में, इस ओवर में एक अतिरिक्त रन यहां पर आया है। अतिरिक्त रन से खाता खुला है टीम बोरखर का। बार स्टंप्स के बाहर उछलती हुई गेंदे अंदर की तरफ आती हुई, विकेट कीपर के दस्तानों में घुटना टेक तमाशा देख करने का प्रयास था यहां पर बल्लेबाज के द्वारा, परंतु सोमनाथ और विघ्नेश इस समय मैदान पे जरूर है परंतु ज्यादा कुछ करने की कोशिश कर नहीं पा रहे हैं। कोशिशें करते हैं परंतु नाकाम होती है, नाकामी लिखते हैं तेरे नसीब में, परंतु जब तू होगी साकाम तो तेरा नसीब भी खुलेगी इस मैदान में। इस बार ये गेंदे आगे आकर खेला, बहुत ही बेहतरीन अपॉट, बहुत ही अच्छा यहाँ पर सेलेमिडॉफ और मिडॉन के खिलाड़ियों ने मिलकर बेहतरीन ढंग से गेंदों को रोका। अगर ये गेंदें छूटती तो बिल्कुल ही बाउंड्री पार 4 रन मिल सकता था। चंदू सर हमारे साथ हैं यहाँ पर जो ऑनर हैं, बिल्कुल अगर देखा जाए तो इस साई प्रीत के तरफ से लाइव कार्यक्रम जो आप देख रहे हैं उनके द्वारा संचालित होता हुआ महेश इंटरप्राइजेस के मालक सर्वे सर्वा महेश जी पाटिल साहेब इस समय उपस्थित इस टूर्नामेंट के लिए। यहां पर थोड़ा सा डराते हुए धमकाते हुए बल्लेबाज को स्वयं धनेश। इस ओवर में अभी तक 4 गेंदें हुई है, 2 रन बने हैं, कोई सफलता अर्जित नहीं मिली है। 2 खिलाड़ी 30 गज के बाहर अगर देखा जाए तो एक ऑफ साइड में एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ डीप रखा गया और एक मिड विकेट ऑन साइड में। उसके अलावा सारे खिलाड़ी 30 गज के अंदर अपना काम करते हुए अगली गेंद लेकर चले। यह गेंद इस बार थोड़ा सा स्टंप्स के ऊपर से उछलती हुई आई थी, बल्ले के ऊपर इस सिरे में लगी, गेंद गई शॉर्ट थर्ड मैन पर, हवाई लेकिन आई हाथों में कैच। मिलेगा पहला सफलता, पहला फटका, पहला मटका, पहला झटका लगता हुआ। इस समय हमारे मैदान पर बैरनाथ ढाबा का अगर आपको टेस्ट लेना हो, स्वाद लेना हो, आस्वाद पाना हो तो प्रसाद पाटिल एंड कंपनी जो हमारे कमेंट्री बॉक्स से सीट पीछे, यानी आप कह सकते सामने, मैदान के ठीक सामने जहां पे एंट्री है उसी के आसपास उनका एक छोटा सा ढाबा बना है। आप सभी जाकर वहां पर आनंद ले सकते हैं, स्वाद ले सकते हैं, पैसा दे ना दे लेकिन खाना जरूर खाए चलेगा प्रसाद पाटिल। और बिल्कुल ही प्रसाद जी शायद हमारे ऊपर गुस्साएंगे, बोलेंगे पंडित जी आपके अकाउंट से निकालेगा अगर वो पैसा नहीं देंगे। चलिए कोई बात नहीं प्रसाद जी, आप अपना काम करते रहिए, यहाँ पर दर्शक दीर्घा जरूर रहेगा। वहां पर व्यवस्था है नॉन वेज और वेज दोनों ही चीजें। देखिए यहाँ भी उसके स्वाद की खुशबू आ रही है, तो जिन्हें
भोजन करना हो, आस्वाद लेना हो, वहां जाए। वैरीनाथ ढाबा, बेलपड़ा 11 बेलपड़ा के टीम के मैनेजमेंट भी यहां पर उपस्थित है। इस बीच दूसरी ओवर की पहली गेंद उड़ाया है, गेंद हवा हवा हवाई गई, गेंद 6 रनों के लिए सटकार। देखा जाए तो बिल्कुल ही लेग स्टंप्स के ऊपर गेंद था, पुल कर दिया था, बिल्कुल ही गेंद गई थी लॉन्ग लेग बाउंड्री के ऊपर से दर्शक दीर्घा में जाकर 6 रनों के लिए। और इस 6 रनों के साथ स्कोर का इजाफा, स्कोर पहुंचा 8 पर, एक खिलाड़ी के नुकसान पर। इस समय दूसरा ओवर प्रगति पर, दूसरे ओवर की पहली ही गेंदों पे दीप के ऊपर लगा है। बिल्कुल ही अगर देखा जाए तो थोड़ा सा प्रहार किया गया था। दूसरी गेंद और आगे आकर इस बार उड़ाया है, गेंद सीधा फील्डर के हाथ में, इस बार नहीं बचेगा तेरा ये सहारा, मिलेगा यहां पर विकेट दोबारा और मैदान से बाहर जाते हुए बहुत ही बड़ा विकेट, विकेट नंबर 2। दूसरा विकेट का पतन इस समय 1-13 तो 1 मेरा लगाया, यहां पर छक्का तो मिला, फिर धक्का और बिल्कुल ही बैठा यहां पे धक्का। दूसरा विकेट का पतन होता हुआ इस समय बिल्कुल ही अगर देखा जाए तो समय दूसरा सफलता मिला है इस ओवर में, दूसरा अवार्ड मिला है। बिल्कुल ही अगर देखा जाए तो ब्रेक थ्रो करवाया है गेंदबाज ने। छक्का खाने के बाद यानी कि 6 लगने के बाद अगर विकेट मिले तो गेंदबाज की तारीफ करनी होती है, क्योंकि ये जो गेंद था बिल्कुल ही यॉर्कर लाइन की गेंद थी, ब्लॉक होल में था, आगे आकर गेंदों को खेलने का प्रयास किया परंतु ठीक ढंग से लगी नहीं, बल्ले पर लगी जरूर लेकिन गई नहीं बाहर और सीधा बाउंड्री लाइन पर कैच की गई और एक अच्छा सा विकेट मिला यहां पर। बड़ा विकेट का पतन, दूसरा सफलता यहां पर मिलता हुआ टीम को। चले गेंदबाज, नए बल्लेबाज के लिए, नए बल्लेबाज इस समय मैदान पर युवराज। बिल्कुल अगर युवराज की बात करें तो एक युवराज सिंह भारतीय टीम में एक बुलंदी आसमानी करके रखा था। 6 गेंदों में 6 छक्के लगाए थे युवराज ने। प्रियांशु महात्रे जी का आगमन, उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हुए इस टूर्नामेंट के माध्यम से, आदरणीय प्रियांशु महात्रे जी धन्यवाद जी। परंतु इस समय ये गेंदें अच्छी गेंद थी, सीधा बल्ला से खेला था, 1 रन आया था इस गेंदों के ऊपर। 2 खिलाड़ी के नुकसान पर 9 गेंदों के बाद 9 रन। 2 खिलाड़ी अभी तक डगआउट में वापस आ चुके हैं। बोरखार की तरफ से टॉस जीता था, जुई के कप्तान ने आमंत्रण किया था बल्लेबाजी के लिए। इस बार ये गेंद, इस बार एक्स्ट्रा कवर के रीजन में खेलने का प्रयास किया, कवर की दिशा में गेंदें आई, गेंदों को फील्ड किया जा रहा है बाउंड्री लाइन के आसपास। एक से नहीं रोक सकते, यहां पर थोड़ी सी खराब क्षेत्र रक्षण कह नहीं सकते, थ्रो खराब कह सकते हैं आप। और बिल्कुल ही 2 रन यहां पर मिलता हुआ ओवर थ्रो के रूप में मिला है, क्योंकि गेंदें आई, लगी, फिर से एक बार छटकी और भटकी और झटकी, तब तक 1 रन और बनते हुए इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा 11 पर। 2 अंक में प्रवेश करते हुए स्कोर 11। 2 खिलाड़ी के नुकसान पर अभी तक 10 गेंद खेलने के बाद बोरखर की कुल स्कोर 11। पहली बार बल्लेबाजी करते हुए टॉस हारने के बाद आमंत्रण किया है जुई के कप्तान ने। इस बार फिर से खेला एक्स्ट्रा कवर के रीजन में, इस बार मौका नहीं रहेगा, मिलेगा यहां सटका। बिल्कुल ही अगर देखा जाए तो बेहतर था, थोड़ा सा ऑफ स्टंप्स के बाहर रूप मिला था, तेज गति थी, बल्ले के सहारे गेंद को खेला था, बिल्कुल ही जगह से खेला था, जगह बनाया था, हवा में उड़ाने का कोशिश किया और कवर और एक्स्ट्रा कवर के रीजन से गेंदें निकली 6 रनों के लिए। अगली गेंद इस बार कलाई के सहारे मोड़ दिया है, गेंदें जा रही है डीप पाइन लेग, बाउंड्री के बाहर, सीमा रेखा पार, चौकार। क्या
क्या बात है सतीश जी मात्र जी, यूट्यूबर, सिंगर, गीतकार, बिल्कुल ही अपने बहिड़ी देव का सुंदर सा गीत यहाँ पर भक्ति गीत लेकर लाजवाब आवाज, लाजवाब संगीत और लाजवाब यहाँ पर बेहतरीन संगीत के साथ अपनी बहिड़ी देव महाराज की, हालांकि पालकी आने वाले हैं 11 या 12 तारीख होगा इस महीने में, तो बिल्कुल ही एक बेहतरीन बड़ा पालकी होती है वेलपाड़ा के इस गांव में। स्कोर अभी तक अगर देखा जाए तो 21 रन बने हैं 2 खिलाड़ी के नुकसान पर। 2 ओवर के समाप्ति के बाद 12 गेंदे 21 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। टॉस हारने के बाद बोरकर, तो बिल्कुल ही अगर देखा जाए तो 12 गेंदे 21 रन और 2 खिलाड़ी अभी तक डगआउट में। टॉस हारा था परंतु बल्लेबाजी के लिए आमंत्रण किया था मोठी जी के कप्तान दानेश ने। अभी तक देखा जाए तो किसी तरह की बड़ी गलती नहीं हुई है, लेकिन यहां से जो 2 ओवर है ये 2 ओवर बेहतर करना होगा अमित जी, क्योंकि ये जो 12 शेष गेंदे रहती है ना, ये गेंदे बेहतर करने का जरूरत होती है। मैदानी अंपायर से आग्रह करूंगा किस तरह का अगर डिसीजन हो तो आप स्वयं देख ले थोड़े समय के लिए, क्योंकि मुकेश जी इस समय अल्पाहार के लिए गए हैं, भोजन के लिए गए हैं, तो इस समय कॉम बॉक्स में उपस्थित नहीं है। तीसरी ओवर, चलिए गेंदबाज हर्ष, बैकवर्ड पॉइंट 30 गज के अंदर, सिले मिड ऑफ और शॉट एक्स्ट्रा कवर जो कि डीप नहीं रखी गई, ऊपर रखा गया है। पहली गेंद तीसरे ओवर की हवा में उड़ाने का कोशिश किया, वहां पर सीधे हाथ में आई है गेंदे। विकेट नंबर यहां पर तीसरा, बहुत ही बड़ा सफलता। मगरमच्छ को फंसाया जाल में, फंस जाओगे एक बार फिर तुम अपने अफवाल में। ठोक दीजिए। सतीश म्हात्रे, राज पाटिल, प्रशांत म्हात्रे, आर्यन पाटिल, रणजीत ठाकुर, आशीष कडू, प्रीतम घरत, प्रियांशु पाटिल, प्रीतम पाटिल, पीयूष म्हात्रे, प्रियांशु म्हात्रे, संदेश म्हात्रे, वा म्हात्रे, तुषार पाटिल, आशीष पाटिल, महेश पाटिल, मिन्नत पाटिल, लोहित पाटिल, बेलपाड़ा 11 बेलपाड़ा। काय हाय काय काय चाललाय काय? हा डीजे ठोक। गाड़ी तो बिल्कुल ही एक 4 व्हीलर्स जिनका लाइट ऑन है उनसे मैं आग्रह करूंगा थोड़ा सा लाइट बंद की जाए। मुश्किलें होती है जब बाहर से किस तरह का फोकस मैदान के अंदर आए तो नाइट मैचेस में, तो इस समय बंद होते हुए चले गेंदबाज। सफलता पाने के बाद उत्सुक, अच्छी गेंद, बिल्कुल ही बेहतर गेंद, स्टंप्स के ऊपर तेज गति से टप्पा खाते ही अंदर की तरफ आई थी। हल्के हाथों से गेंद को कलाई के सहारे मोड़ा था। स्क्वायर लेग के क्षेत्र में गेंद आई थी। गेंद को फील्ड किया जाता तब तक 1 रन लेने का आसान सा मौका था और इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा 22 पर। 22 3 खिलाड़ी के नुकसान पर इस समय तीसरा ओवर प्रगति पर। टॉस हारने के बाद बल्लेबाजी मिला है, पहले बल्लेबाजी करने का, ज्यादा से ज्यादा रन बटोरने का कोशिश करेगा बोरखर की टीम, परंतु मोठी जुई के पास अच्छी गेंदबाजी, अच्छी क्षेत्र रक्षण, जिसके कारण थोड़ा सा मुश्किलें हो रही है विकेट करने में। 1 छक्के लगते हैं तो 1 विकेट गिरता है, 1 चौके लगते हैं तो 1 विकेट गिरता है। थोड़ा सा माहौल यहां पर चलता हुआ। फिर से एक बार चले दाएं हाथ से, ये गेंदे बल्ले के ऊपर इस सिरे से लग कर गई तेज गति से, सीमा रेखा पार, चौकार। माझे आईला निरोप देते, कोकिल कुकू करून माझे आईला निरोप देते, न बघता तुझ्या नावानं घाट चढतय, न आई तुझे भेटीला गो येतय। डीजे मैड करने के लिए साई प्रीत, यहाँ पे लाइव करने के लिए मंथन, हमारे साथ स्कोरिंग करने के लिए सतीश म्हात्रे, सॉन्ग यानी कि गीत गाने के लिए। क्या बात है, गाना गाएंगे, गीत होगी, संगीत होगी। इस बार फिर से एक बार अगली गेंद दाएं हाथ से, इस बार इस गेंद को आगे आकर खेला एक्स्ट्रा कवर के रीजन और मिड ऑफ के ऊपर से गेंद जा रही है सीधा फील्डर के हाथ में। 1 रन लिया, दूसरा रन लेना चाह रहे थे, मना किया साथी खिलाड़ी ने। 1 रन से ही संतुष्ट रहना पड़ा और बिल्कुल ही संतुष्टि ही एक बेहतर चीज है आदमी के जीवन में। जिससे संतुष्ट नहीं है वो कितना भी कमाए, कितना भी पैसा रहे, कितना भी धन रहे, असंतुष्ट रहती है। जिससे संतुष्टि है वो थोड़े से में ही बहुत बड़े होते हैं। संतोषम परमम सुखम अति लोभस्य पापस्य कारणम। तो बिल्कुल ही एक बार फिर से तैनात, अपने गेंदबाजी छोड़ पर थोड़ा सा रनअप में दिक्कत होता हुआ अपने रनअप मार्ग पर फिर से जाते हुए गेंदबाज हर्ष, छोटे कद के नए युवा उभरता सितारा है इस समय। मोठी जुई के हर्ष
पहली गेंदों पे छक्का लगा विकेट मिला था और उसके बाद से वापसी करवाते हुए एक चौके जरूर लगे हैं। इस बार ये गेंद अच्छी गेंद, गति में थोड़ा सा अगर देखा जाए तो परिवर्तन था पिछले गेंदों के आधार में, इस बार गेंद थोड़ा सा तेज थी और बिल्कुल ही ब्लॉक होल से डाला गया गेंद था विकेट कीपर के दस्ताने में बगैर किसी रन के। इस ओवर में अभी तक 5 गेंदें हुई है, 1 गेंद अभी भी शेष है। 17 गेंदों का खेल हुआ है, 27 रन बने हैं। 3 खिलाड़ी डगआउट में वापस आए हैं मैदान से आउट होकर। अंतिम गेंद तीसरे ओवर की। इस बार अच्छी गेंद, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही ब्रह्मास्त्र का प्रयोग यहां पर। और ब्रह्मास्त्र तभी प्रयोग की जाती है जब किसी के पास कोई चारा नहीं होता, और यहां पर ब्रह्मास्त्र का प्रयोग। और इसी के साथ ओवर की समाप्ति। 3 के बाद 27, 3 खिलाड़ी के नुकसान पर। ठोक गुरु डीजे। जरी मरी आईचा गो सोहळा, जरी मरी आईचा गो गाजतोय यो सोहळा। मनी आनंद झाला यो बेनकर गावाला, मनी आनंद झाला यो बेनकर गावाला। जरी मरी आईचा गो सोहळा, जरी मरी आईचा गो। और बिल्कुल ही सतीश जी, क्या जड़ी मरी आई के लिए भी एक लाजवाब सॉन्ग यहाँ पर वेंकल के जड़ी मरी आई का। लाजवाब, सुंदर, सुमधुर वाणी। भोजन करके आए या नाश्ता करके आए? इतने जल्दी तो शायद कोई नाश्ता भी नहीं करता। क्या बात है मुकेश जी, बहुत जल्दी आ गए। यही है कार्य करने का शैली और शैली। ये जो त्रिमूर्ति है ना यहाँ पे, मैंने पहले ही कहा था, बिली वार्डन, स्टीफन टॉफल और धर्मसेना की जोड़ी, ये तीनों है ना, ये तीनों काम करने में माहिर है। और बिल्कुल ही मुकेश जी को देखिए 5 मिनट नहीं लगा भोजन करके आगे, क्योंकि उन्हें मालूम है जिम्मेदारी है, बाई चांस मैदान के अंदर कुछ ऐसा होगा तो यहाँ पे तीसरा अंपायर का काम करना होगा। तो बिल्कुल ही धन्यवाद अंपायर जी, क्या बात है। इस समय अगर देखा जाए तो 4 ओवर की ये मुकाबले हैं, 3 ओवर हो चुके हैं, बहुत बड़ा स्कोर बना नहीं है। 6 गेंद अभी भी है और 6 में धमाल हो सकता है। पहली गेंद यहाँ पर कमाल करता हुआ गेंदबाज टप्पा खाई और बिल्कुल ही विकेट कीपर के हाथों में। अंपायर ना हिले ना डोले, वैसे ही खड़े, यानी कि कुछ मिलेगा नहीं। परंतु अंपायर की तरफ देखते हुए बल्लेबाज, रिव्यू है भाई साहब, दोनों टीमों के पास एक एक रिव्यू है, गमाइए लीजिए, परंतु लेंगे नहीं। 5 गेंदें अभी भी शेष और बिल्कुल ही 10 सेकेंड रिव्यू के लिए रहता है और उस 10 सेकेंड में आपको निर्णय लेना होता है। इस बार थोड़ा सा गलती, उसी तरह का गेंद फेंकने का प्रयास था गेंदबाज के द्वारा, परंतु इस बार थोड़ा बाहर आई, वाइड मिला। 1 रन बढ़ा यहां 28 पर, 3 खिलाड़ी के नुकसान पर, 3.1 गेंदों के बाद। प्रवीण इस समय तैनात है, बिल्कुल ही अच्छी गेंदबाजी करते हैं इस समय, परंतु एक वाइड डाले हैं। अगली गेंद स्टंप्स के ऊपर आगे आकर खेला है और सिक्सर, बिल्कुल ही 6 रन, धमाल, ठोक गुड। आया बहिणी सुखरूप होत्या माझ्या या देवाच्या राज्यात, माझ्या या देवाच्या राज्यात, माझ्या या देवाच्या राज्यात। स्त्री जातीचा आदर आमच्या राजाने ठेवलाय हृदयात, राजाने ठेवलाय हृदयात, राजाने ठेवलाय हृदयात। आहे शिवबा देव आमचा, आम्हा जीवाहुनी कायम प्यारा। आहे शिवबा देव आमचा, आम्हा जीवाहुनी कायम प्यारा। कीर्ती राजाची हो ऐकूनी, जाग्या अंगावर येतोय शहारा। कीर्ती राजाची हो ऐकूनी। वाह क्या बात है, बिल्कुल ही सतीश जी कमाल है। आप जो सतीश जी को सब्सक्राइब नहीं करते हैं ना, मैं कहूँगा बहुत ही बुड़बक है। सब्सक्राइब करिए भाई, नहीं करेंगे तो कैसे होगा, सब्सक्राइब करनी है। और बिल्कुल ही सतीश जी कमाल की सॉन्ग, कमाल की आवाज, कमाल की नहीं धमाल भी कह सकते हैं। और इस समय मैदान पे धमाल मचा रहा है ये बल्लेबाज। लगाया था छक्का, मिला था कुल स्कोर 34 पर। इस समय 7 गेंदों में साजन की बल्लेबाजी अगर देखा जाए, सज्जन की बल्लेबाजी अगर देखा जाए तो 34 रन, सॉरी कुल स्कोर 23 पर, 34 कुल स्कोर बने हैं। 7 गेंदे 23 पर बल्लेबाजी करते हुए लाजवाब बल्लेबाजी, जिसमें 2 चौके और 2 छक्के लगाए हैं उन्होंने। अगली गेंद और इस बार स्टंप्स के ऊपर बिल्कुल ही पैड से आके टकराई, अंपायर ने कोई गलती नहीं किया। और इसी के साथ LBW लेग बिफोर विकेट मिलेगा यहां पर। विकेट नंबर
नंबर 4। डोक्यावर पेटा रुबाब मोठा राहुलभाईचा दरारा, डोक्यावर पेटा रुबाब मोठा राहुलभाईचा दरारा. शर्यतीच्या या अड्ड्यात मथुरनं उडवला दुराळा, शर्यतीच्या या अड्ड्यात मथुरनं उडवला दुराळा, शर्यतीच्या या अड्ड्यात मथुरनं उडवला दुराळा. सज्जन का विकेट का अंत। यहां पर अच्छा बल्लेबाजी किया उन्होंने, 8 गेंदों का सामना किया, 23 रन बनाए, 2 चौके 2 छक्के लगाए अपने इनिंग्स में। छोटा सा इनिंग्स लेकिन बहुत ही बेहतर इनिंग्स, अपनी टीम के लिए बहुमूल्य रन बनाते हुए 34 में से 23 रन उनके नाम, यानी कि उसके बाद 11 ये जो रन बने हैं वो अतिरिक्त यानी कि दूसरे खिलाड़ियों ने बनाए हैं। तो इसी से आप अंदाजा लगा सकते हैं कि किस तरह के बल्लेबाज थे सज्जन मैदान से बाहर आई, नए बल्लेबाज इस समय मैदान पर आते हुए राज और उनके साथ वेदांत इस समय नए बल्लेबाज स्ट्राइक लेते हुए। बचे हुए गेंदे हैं अभी भी इस ओवर में 3, और इस 3 गेंदे जो शेष है वो इस इनिंग्स का है। चले प्रवीण, इस बार अच्छी गेंद ब्लॉक होल से डाला गया, यॉर्कर लाइन की गेंद थी, थोड़ा सा हल्के हाथों से छोड़ा था, गति में परिवर्तन किया था पिछले गेंदों के तुलना में। इस बार गेंदें थोड़ी सी धीमा थी और बल्लेबाज हल्के हाथों से सिर्फ गेंद को पुश करना चाह रहे थे। गली के क्षेत्र में आई थी गेंद, 1 रन मिला यहां पर, और इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा 35 पर। 35 for 4। चौथा ओवर प्रगति पर प्रवीण के द्वारा। इस बार थोड़ा सा गति में परिवर्तन, देखिए बार बार अपने गेंदबाजी में परिवर्तन करते हैं, गति में परिवर्तन जो करते हैं ना गेंदबाज, उन्हें सफलता मिलता है और बिल्कुल ही बल्लेबाज को थोड़ा सा सोचने में मजबूर करते हैं। कोई गेंदे 120 का रहता है, कोई गेंदे 80 पे लाके खड़े कर देते, कभी 140 पे चले जाते हैं, तो बल्लेबाज के मेंटलिटी प्रॉब्लम हो जाती है। इस बार यह गेंद थोड़ा सा उछलती हुई, ओवर की समाप्ति, इसी के साथ इनिंग्स का समाप्ति। अंतिम गेंदों पे ऊपर कोई भी मार्क्स नहीं, रुका हुआ 35 रन, यानी कि अब जीतने का लक्ष्य 36 रनों का। और बिल्कुल ही अगर देखा जाए तो इस समय बोरकर की टीम सिर्फ 35 रन बनाए हैं 4 ओवरों में। सम्माननीय आदरणीय श्री सतीश पाटिल साहेबांचं आगमन, हार्दिक 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 स्वागत साहेब। महेश इंटरप्राइजेस आयोजित रजनी क्रिकेट मध्ये आपला सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। अतिथि देवो भव, सम्माननीय आदरणीय सतीश पाटिल साहेब। आसमान, तूफान, ये दोनों जो होते हैं ना, वो किसी का नहीं होता। आसमान कब बरसेगी कोई नहीं कह सकता, आसमान कब करकेगी कोई नहीं कह सकता, तूफान कब किधर रुख बदलेगी कोई नहीं कह सकता। बिल्कुल सतीश जी। सो मैडी ठोक डीजे गुरु। हेलो, धन्यवाद मैडी। बिल्कुल ही, तो इस समय अगर शुरुआत होगी दूसरा इनिंग्स का, उत्तरार्ध का, पूर्वार्ध हो चुकी है, पूर्वार्ध में बने हैं 35। हेलो हेलो, हेलो हेलो हेलो, दानवे साहेबांची ट्रॉफी मानाची तिचा वाजतोय हो डंका, दानवे साहेबांची ट्रॉफी मानाची तिचा वाजतोय हो डंका. आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका, आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका, आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका, आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका. नाईट मॅचचा आयोजन केलाय, आयोजन हाय दमदार, आयोजन हाय दमदार, आयोजन हाय दमदार. महेश पाटील एंटरप्राइजेस हाय त्यांची पावर, हाय त्यांची पावर, हाय त्यांची पावर. सांगतोय तुम्हाला
म्हात्रेच्या वाटेला जाऊ नका, सांगताय तुम्हाला सतीश म्हात्रेच्या वाटेला जाऊ नका. आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका, आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका. धन्यवाद नमस्कार. धन्यवाद सतीश जी मात्रे जी. टायटल सॉन्ग आता लाईव्ह तुम्हाला प्रस्तुत करून टाकला. जोरदार टाळल्या सतीश जी मात्रे यांचा साबूत. और बिल्कुल ही अगला जो इनिंग शुरुआत होगा तो माइक्रोफोन पर सुनाई देगी आपको अमित मात्रे जी का आवाज. रोहन घरत जी को बिल्कुल ही बोरकर संघ के लिए, रोहन अशोक घरत सम्मान्य आदरणीय उनके लिए बिल्कुल ही बोरकर टीम के लिए शुभेच्छा रहेगा. रंजीत हमारे साथ इस समय, बिल्कुल रंजीत ठाकुर जी बताए इस समय तरह के बातों को. शुरुआत होगी इनिंग्स का मैदान पर और शुरुआत होगी कॉम बॉक्स में अमित मात्रे जी का. धन्यवाद, शुक्रिया संतोष जी पंडित यांचा आपण आवाज ऐकत आहात. मित्रांनो, आपण पाहतात माजी केंद्रीय व माजी श्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2025चा भव्यदिव्य आयोजन आणि सतीशजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान होतोय. मी सतीशजी पाटील यांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व सतीशजी पाटील यांचा यथोचित सन्मान होतोय. माय चोपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या टुर्नामेंटची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथं सन्मानित करण्यात येतोय. सतीशजी पाटील साहेब. आणि नक्कीच आता आमचे गाणं जे सतीशजी म्हात्रे साहेबांना गायलं ते गाणं जर तुम्हाला आवडलं असेल मित्रांनो, तर नक्कीच त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली कमेंटही लिहा. आपला माणूस आणि आपल्या माणसाचा आवाज हा पूर्णपणे घुमतोय याचा सर्वांना तुम्हाला अभिमान स्वाभिमान पाहिजे. जबरदस्त त्यांनी ऑलरेडी स्टुडिओमध्ये ते गाणं गायलंच, परंतु लाईव्ह इथं एकदा त्यांनी गाऊन दाखवले साऊंडवर आपल्या, आणि जबरदस्त गाणं वाटलं. तर नक्कीच सबस्क्राईब करा, त्यांना थंब द्या. त्यांच्या जास्तीत जास्त करून त्यांना आपण उंचीला नेऊया, कारण उभरते यंगस्टर आहे नाही. जबरदस्त त्यांचा आवाज आपण सध्या ऐकतात, अगदी जबरदस्त. आणि आपण मॅचकडे वळूया. विजयासाठी इकडे मात्र जवळजवळ एक छोटासा टार्गेट आहे, अर्थात धावा पाहिजे. 36 धावांचा टार्गेट आहे आणि बघूया कशा प्रकारे इकडे मात्र मोठीजुई संघ या धावा एकत्र करेल. आणि यांच्या अपोजिट मात्र इकडेकडं बोरकार संघ गोलंदाजी करतो. म्हणजे एका बाजूला आमचे रायगड भोजन पुरस्कार सन्माननीय नितेश पंडित सर आणि एकीकडे आमचे जीवन डागे साहेब यांच्यामध्ये लागलेला हा घमासान. आणि मॅच अगदी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त आहे. 36चा टार्गेट आहे. मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू आणि इकडं बोरकर एक्सप्रेस शुभम डाकी बॉलिंग ट्रॅकवर आहे असं वाटते. आणि समोर फलंदाज आहे तो म्हणजे निनाद भोईर. अंकेश कामोटकर, अगदी अंकेश कामोटकर क्रिकेटमधलं मोठं नाव. आणि मोठेजुई गावचे सरपंच सन्मान्य दीपक भोईर साहेब यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर या. आणि पहिलाच चेंडू मात्र अवांतर चेंडू आहे. या दीपक भोईर साहेब अगदी क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, गावचे प्रथम नागरिकी, परंतु क्रिकेटसाठी मात्र दीपक भोईर साहेब यांचा नेहमी मोठे योगदान असं. वेलकम, स्वागत, हार्दिक स्वागत. माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2025. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप बॉल आहे आणि अगदी इकडं मात्र लाईन बिघडलेली आहे पूर्णपणे. यस पंचांना रेफर केलेला आहे. आणि आता इकडे मात्र मुकेशजी म्हात्रे यांची मेहनत मोठी आहे की हा चेंडू वाईड आहे की लाईनमधून गेलाय. हे मात्र साईप्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण पूर्णपणे बघू शकतो. व्हाईट बॉल. आणि इकडे रिव्ह्यू असल्या कारणानं पंचांनी वाईट घोषित केला होता, परंतु तिकडे बॉलरने त्यांना चॅलेंज केला होता की हा बॉल आतमध्ये असेल, परंतु इकडं स्लो मोशन झाल्यानंतर सगळं हल्ली कळते.
परंतु अतिरिक्त जे चेंडू आहेत ते खराब 2 चेंडू बघायला मिळाले ते शुभम डाकीच्या माध्यमातून 2 धावा जुईच्या खात्यामध्ये. यावेळी तुम्ही कुठं मारायला पाहिजे कुठं हे महत्वाचं. जर तुम्ही बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे तर डोक्यावरून मारत ठीक आहे, तुम्ही सहज त्याच्या हातामध्ये मारता. आणि यावेळी मात्र पहिला मोहरा तंबूत परतलाय. संघाची धावा संख्या 2-2 लॉस ऑफ 1. बेलपाडा बैरी नदीवर बेलपाडा बैरी नदीवर देव सांगीन सजला र हाकेला धावते देव सतवरण देव माझा चांदीन सजला र हाकेला धावते देव सतवरण देव माझा चांदीन सजला र. आणि पहिला मोहरा तंबूत परतलाय तो म्हणजे इकडं मोठी दुई संघाचा. आणि संघाची धावा संख्या आहे ती मात्र 2-2ला 1 गडी मैदानाच्या बाहेर. महेश एंटरप्राइजेस आणि प्रिन्स एंटरप्राइजेस बेलपाडा इलन बेलपाडा आयोजित माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2025. अगदी हे मैदान दास्तान फाट्याचं शिवस्मारक मैदान. 2 धावा बोर्डावर 1 विकेट मैदानाच्या बाहेर. आणि नवीन फलंदाज बंडाल बॅस्टर मैदानाच्या आतमध्ये आकाश मंगेश याचे 1 डाऊनच्या स्वरूपात खेळण्यासाठी इकडे मात्र डाकीनं 2 चेंडू खराब टाकले आणि मग मात्र त्यांनी लय पकडले आणि चेंडू थोडा बाहेर ठेवला. बॅट्समॅननं मात्र बॅकवर्ड पॉईंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि फळीमध्ये एवढा खास संपर्क झाला नाही म्हणून बॅकवर्ड पॉईंटलाच झेल घेतला आणि पहिला मोहरात इथं जुई संघाचा आपल्या घरामध्ये परतला. संघाची धावा संख्या 2 लॉस ऑफ 1. यावेळी मात्र थोडासा खाली टाकला होता बॉल आणि इकडं मात्र धाव मिळेल असं वाटते. बघूया रनआउटची संधी आणि इकडं मात्र ही संधी हुकली गेली, परंतु एक चांगली धाव चोरटी धाव घेतली आणि एका धाव्यानं मात्र मोठुदुई संघ पोहोचलाय तो 3च्या घरात. 3ला 1 गडी मैदानाच्या बाहेर. 36चा पाठलाग करायचा मोठुदुई संघाला. धावा तशा बघायला गेल्यात तर एवढ्याचं काही जास्त वाटत नाही माझ्या मतानुसार, पण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर ज्या धावा झाल्यात ते अगदी जबरदस्त आहेत. आणि नेक्स्ट मॅच मला वाटते कोणाची असेल, याच्यातून विनर संघ साई संघासोबत केले. बघा साईचे सर्व खेळाडू कसे 3-3, 4-4, कोण 5-5 असे बसले, म्हणजे नाकाबंदी केली आहे पूर्ण त्या ग्राउंडला. डावपेच जबरदस्त एक तगडी टीम आहे. यावेळी हॅपटाकरचा बॉल होता, अपील केली होती तिकडं, पंचांनी मात्र अपीलकडे लक्ष दिला नाही आहे. पूल करण्याचा प्रयत्न होता इकडे मात्र आकाशचा चेंडू आणि फळीमध्ये खास अंकेशचा माफ करा आणि संघाची धावसंख्या 3च्या घरात थांबली. अंकेश कामोटकर हा मात्र एक मोठा म्हणजे साई संघासोबत गावती साई संघासोबत याच्यातून विनर संघ, काही हरकत नाही. अशा त्रुटी होत राहतात कारण माणूस आहे आणि फास्ट जीवनामध्ये या गोष्टी घडत जातात, तेव्हा प्रत्येकाला एकमेकांनी ऍडजस्ट करणं हे महत्वाचं आहे. आणि यावेळी उडवलाय चेंडूला, मिड विकेटला पार केलाय, चेंडू सरळ गेलाय आणि डाके सुद्धा बाहेर गेलाय. आलाय खणखणीत षटकार. बघा पूर्णपणे असफल साबित होते आणि ही जबरदस्त बेलपाडा इरण बेलपाडानी घेतलेली मेहनत, त्याच्यामध्ये सतीजी म्हात्रे, राज पाटील, प्रशांत म्हात्रे, आर्यन पाटील, रणजित ठाकूर, आशिष कडू, प्रीतम घरत, प्रियांशी पाटील, प्रीतम पाटील, पियुष म्हात्रे, संदेश म्हात्रे, गोवा म्हात्रे, तुषार पाटील, आशिष पाटील, महेश पाटील, मिलनाथ पाटील आणि रोहित पाटील आणि आमचे महेश एंटरप्राइजेस आणि प्रिन्स एंटरप्राइजेस मुख्य व्यवस्थापक आहेत. गावदेवी साई येण्याच्या तो विनर संघासोबत मॅच असेल आणि संघाची धाव संख्या 9. षटकातील पुढचा चेंडू. यावेळी बघा काय चेंडू अपील केली होती, परंतु थोडा टाकला होता पायात बॉल, यॉर्क टाकला होता, अगदी बुमराची आठवण करून दिली होती, परंतु थोडासा निराश झाला असेल आणि इकडे मिळतील मात्र 4 धावा. देवीची नजर
यस, इकडे मात्र प्रतुष प्रिन्स ही अकादमी चॅम्पियन मोठी जी संघाची धावसंख्या 13 आणि अतिरिक्त धावा आल्यात, म्हणजे अवांतर धावा आल्यात 5. यावेळी मात्र फ्लिक केलाय ऑन साईडला, एकच धाव मिळेल आणि एका धावेने संघ पोहोचेल 14च्या घरात. आणि तिकडं मात्र ही मॅच कधी एकदा लवकर संपते असे पंच दीपक पाटील म्हणजे मनामध्ये आखत असतील, कारण टाईम झाला जेवणाचा. मित्रांनो, प्रत्येकाला समजते, आम्ही जरी आतमध्ये नसलो तरी आम्हाला बाहेरून समजते तर निरीक्षण मारल्यावर. आणि 18 चेंडू आणि अजून 22 धावांची गरज. तर दीपक पाटील, दीपक भोईर साहेब सरपंच आमचे, माफ करा, दीपक भोईर साहेब सरपंच जे आमचे मोठेजुई गावचे, यांचा येतो जे सन्मान होते, मी दीपक भोईर साहेब यांना विनंती करतोय की आपण आमचा सन्मान स्वीकार करा. आणि सन्मान करते आमचे आयोजक करते सन्माननीय सतीजी म्हात्रे साहेब, एक जबरदस्त सिंगर आणि ज्यांचे एक जबरदस्त पर्सनली आहे आणि दुनियाच्या दोस्तीचे राजा माणूस आमचे सन्माननीय सतीजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ असते. इथे मात्र भोईर साहेबांचा येतो जे सन्मान होते, जे सरपंच आमचे मोठेजुई गावचे आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, नेहमी मात्र मोठेजुई संघाच्या पाठीमागे त्यांचा मोठा हात असतो. भोईर साहेबांचा येतो जे सन्मान, मायाचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि टुर्नामेंटची गोड आठवण देऊन सतीजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ असते हा सन्मान. संघाची धावसंख्या 14ला 1 गडी मैदानाच्या बाहेर, 18ला 22 पाहिजे. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर गुडलँड स्पॉटला होता आणि चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू फळीमध्ये संपर्क झाला नाही, जिथं मिलन नाही मित्रांनो तिथं उत्पत्ती नाही. आणि त्या क्रिकेटच्या मैदानावर चेंडू आणि फळीमध्ये जेव्हा उत्पत्ती होत नाही त्या चेंडूवर मात्र कुठल्यापैकी धाव मिळत नाही. अशा प्रकारे हा चेंडू निर्धाव झाला. निर्धाव चेंडू सांगतच झाले आणि संघाची धावसंख्या 14च्या घरात, 1 विकेट मैदानाच्या बाहेर. यावेळी बघा उलट्या बाल्ल्या, अर्थात मात्र रिव्हर्स स्लिप मारला. सरळ बॅटनी येत नव्हते म्हणून त्याने उलटाचा प्रयत्न केला, उलट्यामध्ये सक्सेसफुल झाला. आलाय चौकार, इकडे मात्र बघू शकता तो म्हणजे यावेळी डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेखा के बाहेर नंबर 4. साफ्रामधून प्रगट झाला बैरीनाथ हा देव माझा, जत्रा भरते तुझ्या नावाची आज बेलपडा गावाला. देव आलो तुझे भेटीला, माता चरणी मी ठेवीला, पैर चढून आलो डोंगराला बैरीनाथाच्या पालखीला. साफ्रामधून प्रगट झाला बैरीनाथ हा देव. बघा कसं भेंड करवले बघा, म्हणजे हातात त्यांना वाटते की बँजोची छडी आहे, पेन आहेत. उमंग भोईर यांचे खास मित्र बघा, सिटीचा आवाज कसा गोड आहे बघा. 18ला 1. यावेळी कॅच आणि आउट, बॅटची कडा लागली. विकेट नंबर 2 मात्र मैदानाच्या बाहेर. आणि मला वाटते फलंदाज बाद होते तो मात्र अंकेश. मोठा मासा गळाला लागलाय मोठे संघाचा आणि चांगले विकेट संपादन केली आणि विकेट किपरने चांगला कॅच घेतलं. त्याला पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु टप्प्यात लागला आणि इकडे मात्र आउट फलंदाज. गावातील जी ग्रामदेवता आहे त्या देवीचं गाणं वाजवलं जाते, पण जेणेकरून स्फूर्ती येण्यासाठी हे सर्व गीत आहेत. आणि आता मात्र बोरकारच्या संघासाठी बॅडीनं हा गाणं वाजवलं, मग अशी मोठे संघासाठी अकादमीचं गाणं वाजवलं. आणि ही त्याच्याकडं खूपही चांगली आहे मॅडीकडं, म्हणून तर प्रत्येक ठिकाणी मॅडी का पाहिजे असतो याचं कारण एक आहे की समय सुचकता, कशा प्रकारे गाणं वाजलं पाहिजे, कुठल्या टायमाला कुठलं गाणं निघलं पाहिजे हे महत्त्वाचं. आणि ते त्याच्याकडे अभ्यास आहे आणि म्हणून त्याच्याकडे म्हणतात ते पेन ड्राईव्ह पण भरपूर आहेत, सांभाळून ठेवलेत त्यांनी. धावसंख्या आहे ती मात्र 18 2 गडी मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज जितेश. अजूनही याचा बॉलिंगचा अटॅक भोरकार संघाकडे आहे, परंतु बघूया. आतापर्यंत गोलंदाजी चांगली वाटते. पुढचा चेंडू, यावेळी मात्र चेंडू लॉब जरूर केलाय, तिकडं कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. आणि ओव्हरथ्रो झालाय दुसरी धावण्याच्या प्रयत्नामध्ये, खराब होईत मात्र थ्रो आलाय. बॅकअप चांगला नव्हता मागं. मिळतील 2 धावा आणि या 2 धाव्यानं मात्र मोठी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 20 धावा बोर्डावर, 2 विकेट मैदानाच्या बाहेर. 36चा पाठलाग करायचा आणि विजयासाठी 16 धावांची गरज. चमकदार ट्रॉफी, भव्य दिव्य असं आयोजन नियोजन
प्रेक्षकांची मांदी आली, पाहुण्यांची मांदी आली, मैदान अगदी पूर्णपणे चारी बाजूला नजर टाकली तर प्रेक्षकांनी प्रेक्षकच दिसतात. यावेळी पुढचा शॉट ऑफ लेन होता, इकडे मात्र पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव दुसरी धावांच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धाव पूर्ण केल्यात. मागं मात्र बॅकअप आहे, एक रनआउटची संधी, काय गरज नव्हती, कुठंतरी मात्र ही मनामध्ये हाव झाली आणि तिसरी दोघांच्या नादामध्ये फलंदाज फसला गेला. रनआउटच्या स्वरूपात विकेट बाहेर. डीजे कुठंतरी तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये थोडीशी होल देण्याचा प्रयत्न केला आणि डायरेक्ट थ्रो विकेट किपरकडे आला आणि मग मात्र फलंदाज अर्ध्या रस्त्यामध्ये होता. पुन्हा माघारी येतेच वेळी विकेट किपरने डायरेक्ट स्टंप उडवले आणि या फलंदाजाला हा मैदान सोडून जावं लागलं आणि संघाची धावसंख्या ती 22-22ला 3 गडी मैदानाच्या बाहेर गेलेत. विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे आणि बोरकर संघाकडे ती कॅपॅसिटी पण आहे, ते वेळेला काही करू शकतात. नेहमीच मात्र ही सफेद जर्सी त्यांची आमच्या डोळ्यासमोर येते आणि ही जर्सी बघितल्यानंतर अगदी जुन्या खेळाची आठवण होते. परंतु अजून 14 धावांची गरज आहे आणि षटकातील मला वाटते शेवटचा चेंडू आहे, म्हणजे 13 चेंडू आणि 14 धावांची गरज. थोड्या धावा जर जास्त असत्या तर, परंतु स्पीडअप करा आणि साई संघ आपण थोडा वॉर्मअप करा. याच्यानंतर आपली मॅच आहे, याच्यातून जो विनर संघ असेल त्या विनर संघासोबत गौदी साई संघ केले सेकंड राऊंडचा मॅच. शेवटचा चेंडू अगदी लाईन मधून गेलाय, थोडा गतीनं टाकला होता चेंडू. चेंडू मस्त होता, चेंडू फळीमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या 22ला 3 गडी मैदानाच्या बाहेर, 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. मोठी जुई संघाला ऐकूया मॅडीचा सुमधुर संगीत. कोकिल कुकू करून शी माझे आईला निरोप देते, कोकिल कुकू करून शी माझे आईला निरोप देते. न बघता तुझ्या नावानं घाट चढतय, न आई तुझ्या भेटीला गोये. बघा मग इकडं कॅमेरामॅनला विनंती, असा काय ब्रेक मध्ये झाला की तुम्ही प्रेक्षक दाखवा, स्टेज दाखवा, आम्हाला दाखवा, या 8 दिले तसं बसून का उपयोग नाही आहे, कारण ते कव्हरेज महत्त्वाचं आहे. मॅचचा काय आपण बघा इंटरन IPL मध्ये कधी काही मग समोरच काहीतरी 2 लेडीज दाखवल्या की मात्र मग तिकडे कॅमेरा जातो, मग ते फोकस करता येतो बरोबर आपल्याला. हे काय आपल्याला सांगायलाच नको. ते बघा 2 प्रेक्षक कसे बोले, एक टोपीवाले आणि त्यांच्या साईडला एका खुर्ची बघा आमचे निले कसे टी शर्ट घालून डोक्यावर हात देऊन बघा, आणि त्या साईडला सफेदवाले आहेत आमले. यासाठी बघा 15 मिनिटामध्ये षटकं संपली पाहिजे 3. एक दक्षता घ्या, तिकडे डगआउट दिसते, प्रेक्षकांची मांदी आली बघा. डगआउट बघा मोठी दुई संघाचा कसं आहे, आणि छोटा मुलगा बघा मोबाईलमध्ये बिजी आहे कसा दिसतोय. कारण हे म्हणजे मोबाईलमध्ये आज काय सर्वांना वेळ जास्त आहे. पूर्वी आजीच्या गोष्टी जास्त चालायच्या, म्हणजे संदीप पाटील आणि आमचे दीपक पाटील सर यांना आजीच्या गोष्टीच्या गोष्टी आवडायच्या जुन्या. एक होता कावळा, एक होता चिमणी. याला आता उलटा, आता कार्टून सगळे. पुढे कोणाला कार्टून बोलला की राग यायचा, आता बघा फोटो कार्टूनचे आणि टेटर ठेवतात. काय झालं, जमाना आला उलटा जमाना. पूर्वी कोणाला कार्टून बोलतात राग यायचा, आमच्या पोरला कार्टून बोलतात, आता त्यांची फॅमिली कार्टून सहित दिसते. कलियुग आहे मित्रांनो. 12ला 14 आणि तिकडे बघा कशी गँग समोर बसलेली आहे बघा, कसे सगळे आमचे बघा लाईन से 1 2 हात करतात. याला म्हणतात प्रेक्षक बघा, आहे ना. कसं आहेत 6 जण म्हणजे 5 पांडवानंतर ते आहेत. असे कॅमेरा फिरवत राहायचं, म्हणजे याच्यात का तुमची कमाई होत जाईल, पुढे टुर्नामेंट तुम्हाला संधी मिळत जाईल. ते मॅच काय, मॅचमध्ये पंच दिसतात, खेळाडू दिसतात, सगळी माणसं बघा. 2 जण कसे बघा, जय आणि वीरू कसे बसलेत, असं आहे. चलते मैदान के अंदर एक बार पेस आप जीतने के लिए 12 में 14 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. आणि मला काय आणलंस ना, तू पिलास असू दे. हो, यावेळी चेंडू अगदी मात्र लाईन मधून गेलाय पंचांकडे आणि संदीप सरांना त्यांनी चॅलेंज केलं. आता मुकेशला मात्र बघायला लागेल. त्यांनी सांगितलं की हा चेंडू अगदी वाईट नाही, म्हणजे अर्थात मैदानी अंपायरने सांगितले.
फेअर डिलिव्हरी. आणि ते आता बरं झालं की मध्ये ते 2 रेड कलरचे आहेत बोलल्यानंतर टेन्शन येत नाही हो. म्हणजे रात्री लाल असला रात्रीचा लाल कसा उठून दिसतो. 11ला 14 पाहिजे बोरकर संघ अजूनही दशेत दाखवू शकतोय ओव्हर द विकेटनं. यावेळी मात्र पुन्हा एकदा तसाच चेंडू टाकलाय. आउटसाईड ऑफ स्टंप चेंडू आहे. इकडं मात्र लाईन मधून चेंडू चाललाय पण तसं होता सांगत आहे संदीप पाटील सर. आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडू मात्र निर्धाव केले. गोलंदाज आहे तो मात्र आदित्य ठाकूर सुरेख गोलंदाजी करतो. आदित्यचं विशेष कौतुक करावं तेवढं कमी. आणि आता 10 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. मी सांगितलं बोरकर संघ असा संघ आहे की शेवटपर्यंत हार मानणार नाही. तेवढंच मोठी जुई संघ ताकदवार संघ आहे. परंतु 2 संघामध्ये चाललेली ही मात्र लढाई आपण बघत आहात. यावेळी मात्र आउट हुक करण्याचा प्रयत्न केला होता. कॅच विकेट किपरनं पकडलाय. विकेट नंबर 14 मैदानाच्या बाहेर. 22ला 4 गडी मैदानाच्या बाहेर. जुई संघाचे मोठी जुई संघाचे प्रेशर आलंय बघा. आणि हात तर प्रेशर आणि हीत तर प्रेशर भरी गोलंदाजी आहे ती म्हणजे बोरकर संघाची. काही सामना काय स्थितीमध्ये आल्या म्हणून समजा कमी धावा ज्यावेळी असतात ना त्यावेळी तुम्ही कधी असं समजू नका की आम्ही आरामात धावा काढू शकतो. मित्रांनो 1983 विश्वकपामध्ये वेस्ट इंडिज संघाला असं वाटलं होतं की आम्ही धावा 60 ओव्हरमध्ये 184 धावा सहज काढू शकतो. पण नाही जमलं. तिकडे बलवंत संधू साहेबांनी पहिल्याच गार्डन ग्रीन्सला आऊट केला. आणि नंतर जी काय सुरुवात झाली कपिल साहेबांनी घेतलेली कॅच आणि भारतानं गोलंदाजीच्या जोरावर तो विश्वकप जिंकला मित्रांनो. कारण धावा कमी होत्या परंतु गोलंदाजी महत्वाची. आणि अशा प्रकारे झाली मोहिमदार अमरनाथजी, मदनलालजी, आमचे रॉजर बिन्नी साहेब, बलवंत संधू साहेब, कपिल देव साहेब आणि काय गोलंदाजी केली त्या फायनलच्या मॅचमध्ये. आणि ज्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या वेळी रॉजर बिन्नी मात्र प्रत्येक वेळी ज्यावेळी कपिल देवने त्यांना आणल्यानंतर विकेट घेतलीच पाहिजे अशी गोलंदाजी केली. 9ला 14 पाहिजे. आणि इकडे गोलंदाजी आदित्य ठाकूरची चांगली गोलंदाजी अगदी वाखण्य जोगाची. यावेळी पुन्हा हवेत चेंडू कॅच मिळेल का बघूया. आणि आउट. काय गोलंदाजी चालली. मोठे जुई संघाचे धाबे त्यांना आणलेत. वड गेंदबाजी डीजे जेवायला गेले. त्यांचं पण पोट भरला पाहिजे. त्याला किती वेळ उभा राहिली बाबलीच्या काट्यासारखं. आणि काय गोलंदाजी अगदी कमर तोड केली आदित्य ठाकूरनं. या षटकामध्ये पूर्णपणे मोठी जुई संघाच्या टीमला मोठे हादरे दिलेत. म्हणजे 3 विकेट गॉन झाले. तसं वाटतं की 2 झालेत. बॅक टू बॅक 2 विकेट घेतला तिकडे बघा. आणि सुरेख गोलंदाजी विशेष कौतुक करावं तेवढं आदित्य ठाकूरचं कमी आहे. आणि जबरदस्त गोलंदाजी खरोखर वाखण्य जोगाची भेदक मारा ज्याला म्हणतात ना तो मारा चालला इकडे मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मात्र 8 चेंडू 14 धावा. मॅच होती कुठं मॅच आली कुठं यालाच तर मित्रांनो क्रिकेट म्हटलं जाते. 10:46 झाली घड्याळामध्ये. आणि तुम्ही आम्ही सर्वजण पाहत आहोत माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन नियोजन. आणि बघा सागराचे पाणी कधी आटणार नाही. मनाची आठवण कधी मिटणार नाही. 1 जन्म का 1000 जन्म झाले तरी तुमच्या आमच्यासारख्या सुंदर व्यक्ती साथ कधी सुटणार नाही. संदीप पाटील यांचं बघा आम्हाला शुभरात्री आलाय. म्हणजे स्वर्गात जरी आम्ही गेलो तरी आम्ही तिथे एकत्रच. देव सुद्धा बोलतील धरतीवर पण काम आणि स्वर्गात पण काम. 8ला 14. ओ बॅटची कडा घ्या. बॅकअप चांगला होता बघ. कॅच मी म्हणतो तेच ना की कॅचेस स्पिन द बॅचेस जाणून बजून कोणच सोडत नाही. आता जर कॅच घेतली असती तर इथं मात्र हॅट्रिक असते. प्रयत्न चांगला केला होता. पाय नंबरची जर्सी ज्यांनी घातली तो कोण आहे क्षेत्ररक्षक फायनल फायनलला. प्रयत्न चांगला केला होता पण घेतली असती कॅच तर बॉलरचा विशालनं काय जाणून सोडले. मग ज्याने सुंदर कॅच घेतली आणि आताही घेतली असती तर 3 विकेट लागोपाठ झाले असतं. म्हणजे हॅट्रिक भेटले असते. पण 7 चेंडूमध्ये 13 पाहिजे. दीप 0 वर खेळते.
यावेळी मात्र घुटना टेकून त्याला मारायचा होता. ऑन साईडला फाईन लागला. काय गोलंदाजी, जोरदार टाळ्यानं स्वागत करूया मित्रांनो. काय गोलंदाजी आवडले असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. बोरखारच्या या तिसऱ्या गोलंदाजानं काय गोलंदाजी केली. नाव आहे आदित्य ठाकूर. ठाकूरनं मात्र शोले पिक्चरची आठवणच करून दिली. काय या ठाकूरनं गोलंदाजी केली, कमर तोड केली आणि मोठी दुई संघाला मात्र त्याने बॅकफुटला धकेलला आणि 23 मात्र 6 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्या. तर 6 चेंडू आणि 13, 6ला 13 पाहिजे. या षटकामध्ये 5च धावा आल्यात. 5 विकेट गेले आहेत. माफ करा. ये हाथ मुझे दे दे ठाकुर, ये हाथ मुझे दे ठाकुर, ये हाथ मुझे दे ठाकुर. बघा बघा गब्बर. बघा दीपक पाटील सर इकडे गब्बर आहेत का नाही बघा सोनालीचे. याला म्हणतात संतोष पंडित. पूर्वीच्या जन्मामध्ये ते पण गब्बरच होते, पण आता ते मात्र पंडित जे आहेत. आणि हे आवाजा काढायला सर्वांना जमत नाही मित्रांनो. त्यासाठी पूर्वी काहीतरी करायला लागतो. आणि अशा प्रकारे 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. परंतु ही जबरदस्त गोलंदाजी, वाखण्य जोगाची गोलंदाजी, अगदी धार गोलंदाजी. आणि षटकामध्ये धावा दिल्याच नाही. षटकामध्ये फक्त 2 विकेट घेतल्या आणि 5च धावा दिल्या. हा जो एकच धाव देऊन 2 विकेट घेतल्या. काय गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं कमी. शब्द कमी पडतात. परंतु आता 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असताना अशा वेळी मात्र मोठे दुई संघासाठी कोण संकट मोचन बनेल बघूया. स्ट्राईकला फलंदाज आहे तो. आणि मात्र थोडासा यावर टाकला होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र टाकला होता. ना सेंडा ना दांडा, हे डायरेक्ट बोंदा. 5ला 13. इकडे मोठी दुईचा डगआउट हल्लाय. कदाचित भूकंपाचे हादरे कसे बसतात त्या पद्धतीनं त्यांच्या डगआउटला हादरा बसते. जसा चेंडू तुम्ही सांगितलं बोरखारवाले आहेत, ही हत्तीला पण काय पण करू शकतात तशा प्रकारे. आणि आता 5ला 13. यावेळी मात्र विकेट किपर अपील केली होती. बॉल थोडा वरती आहे पण सांगत आहेत पिचिंग बॉल. आणि विकेट किपर आमचे बघा छोटे माणसं आहेत, जी उंची छोटी असतो त्यांचे विकेट किपर बघा. किरण मोरेंची आठवण, नयन मोंगियाची आठवण करून दिली. वा, दोन्ही हिंदुस्थानचे जे विकेट किपर होते ना, नयन मोंगिया आणि किरण मोरे, हाईट कशी होती छोटी, विकेट किपिंगची फाईट खतरनाक. तशी मात्र विकेट किपिंग यावेळी बोरखारचे विकेट किपर आहेत. 4ला पाहिजे त्या 13. मग 2 षटकारांची गरज आहे. 2 षटकार, एकाच षटकार 2 षटकार आले तर मात्र जुई संघ आतमध्ये येईल. अन्यथा बोरखार संघ विजय संपादन करू शकते. 4ला 13 पाहिजे. यावेळी मात्र वाईट चेंडू आहे. लेग स्टंपच्या खूपच बाहेर आहे. पण दीपक पाटील सर यांनी वाईट घोषित केलंय. अतिरिक्त धावेने संघ पोहोचेल तो म्हणजे 24च्या घरात. 4ला 12 धावांची अजूनही गरज आहे. तसाही सामना अजूनही गेला नाही आहे. फक्त ते शॉट मारण्याची हिंमत तुमच्यामध्ये पाहिजे. ती जर काबिलियत तुमच्याकडे असेल तर तुम्ही काही करू शकता. क्रिकेट असा एक खेळ आहे की शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही कोण जिंकेल आणि कोण हारेल. यावेळी मात्र ऑन ड्राईव्ह केलाय, गॅपमध्ये चेंडू गेलाय आणि तिकडं मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय कारण बॅकअप आहे. बघा इकडं डाके आहे, बॅकअपला नशीब तर पुन्हा इकडं धावा मिळाल्या असत्या. परंतु या 2 धाव्यानं मात्र मोठे देश संघ पोहोचतोय. 26च्या घरात 3 चेंडू आणि विजयासाठी 10. 3ला 10. 3 चेंडू 10 धावांची गरज. एकात षटकार पाहिजे आणि एकात मोठा फटका जर आला तर कदाचित हा अंडर प्रेशर कमी होईल. बाउंड्रीसाठी चेक करायला लागेल. पंचांना विनंती असेल आणि कॅमेरामॅनना विनंती असेल, आमचे जे ऑपरेटर आहेत साईप्रीतचे त्यांना विनंती असेल की आपण तो काय निर्णय आहे तिथला क्लिअर करा. आणि जे प्रेक्षक आहेत बघा ते आतमध्ये बसल्या पट्ट्याचे, त्यांना विनंती आपण बाउंड्रीच्या बाहेर बसा, सहकार्य करा. आतमध्ये म्हणजे आतमध्ये बॉलला पकड सेफ आहे. चला ते बघा पडद्याच्या आतमध्ये बसलेत, त्यांना विनंती असेल आपण पडद्याच्या बाहेर बसा. आपणास विनंती आहे प्रेक्षकांना. 3 चेंडू आणि विजयासाठी 10. 3ला 10. 2 चेंडू अगदी महत्वपूर्ण चेंडू आहेत. यावेळी जोरदार मारलाय, तिकडे मात्र षटकार होईल. पॅरलल छक्का, सपाट छक्का. मी सांगितलं बा तुम्ही बाजूला व्हा, पण ती ऐकत नाही. शेवटी बॉल तुमच्या जवळच गेलाय. काय झालं तर जिम्मेदार तुम्हीच असल्याची दक्षता घ्या. म्हणून तुम्हाला ते मागं बसा. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 4.
काही षटकार मारलाय बघा आणि हा षटकार जो ठोकलाय तो फलंदाज नवदीप पाटीलनं पॅरलल स्ट्रोक गेला, जमिनीला समांतर स्ट्रोक त्याला म्हणतात. हेलो चेक. पर्दा के ऊपर जो भी कोई बैठे उनसे आग्रह करूंगा कि आप लोग पीछे चले जाए, पर्दे के पीछे चले जाए, क्योंकि क्षेत्ररक्षकों को दिक्कतें हो रही है वहाँ. तो मैं आग्रह करूंगा पर्दे के ऊपर ना कोई बैठे ना पर्दे के अंदर कोई बैठे, पर्दे के बाहर बैठे जो भी दर्शक हैं उनसे आग्रह करूंगा, कमेटी के आदेश है ये. और साथ ही ये जो मुकाबले चल रहे इनमें जीतने वाली टीम जो रहेंगे उनके साथ जो पिछले मैच जीते उनके साथ खेलोगी बिल्कुल ही. तो आप तैयार रहें, दोनों ही कर्णधार तैयार रहेंगे. अमित जी. 2-4 धावांची अजूनही गरज आहे. सामना कुठेही गेले नाही, जरी षटकार आला असेल हा एकाच चेंडू जर निर्धाव गेला तर पुढच्या चेंडूवर प्रेशर येईल. हा प्रेशर जर आला तर इथं जुई संघाला कठीण जायला सवय होईल. परंतु इकडं मला षटकारानं हा जो प्रेशर थोडा दूर झाला, पण 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. हा चेंडू कसा असेल. यावेळी मात्र ऑन साईडला खेळलेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 धाव मिळेल. दुसऱ्या दोघांच्या प्रयत्नामध्ये 2 धावा पूर्ण होतात आणि या 2 धाव्यानं मात्र मोठी जुई संघाची धावसंख्या 34. आता 1 बॉल 2 आणि कंपल्सरी चेसिंग आहे ना. कंपल्सरी चेसिंग याचा अर्थ मोठी जुई संघाला 2 धावा काढायला लागतील. 1 धाव जर काढली तर हा सामना बोरकर संघ जिंकेल. हा षटकार कुठेतरी बोरकर संघाला थोडासा धोका देतोय आणि त्या षटकारानंतर मनोबल तुटलं गेलं असं वाटते. परंतु अजूनही 1 बॉल 2 धाव पाहिजे. बॅट्समननं जर शॉट मारला आणि तिकडे 2 धावा काढल्या तर सामना मोठी जुई संघ जिंकेल. 1 धाव काढला तर इकडे मात्र बोरकर जिंकेल. सामना कोण जिंकेल बघूया. 1-2 काय मॅच आली बघा. याला म्हणतात पैसा वसूल मॅच. सामना कोणीही जिंको, परंतु विजय हा मात्र क्रिकेटचा होणार आहे. परंतु बोरकर संघाचं विशेष कौतुक आपण करूया की त्याने अगदी म्हणजे प्रेशर आणला आहे, परंतु या षटकारानं या बॅट्समननं मात्र अगदी सांभाळले गेले. नवदीप पाटील 1 चेंडू 2 धावा. यावेळी हवेत चेंडू आणि कॅच आणि तिकडं मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. मोठी जुई संघ विन. अभिनंदन मोठी जुई संघ आणि हार्ड लक बोरकर संघ. आतमध्ये कुणी जाण्याचा प्रयत्न करू नका, म्हणजे सहकार्य करा. असू द्या.